या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाही. कोण कुठे येतं काही पत्ताच लागत नाहीये. कुठून रस्ता म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून रस्ते निघणार आहेत, काय निघणार आहे, फक्त मंत्र्यांना माहिती. का तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गप्पर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला, विचार गेला बाजूला, फक्त तोंडात तुमच्या पैसे टिकून मारणार आणि तुमच्याकडे मत घेणार. एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही, कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की याच्या पुढे काय होणार आपलं. थोडक्यात जमिनी विकायच्या, तुमच्याकडे काहीतरी चिमणी म्हणून काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला मोकळेच आहेत. सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना. मग अनधिकृतरित्या एवढे डान्सबार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे, तेही मराठी लोकांचे. म्हणजे इथून पेढा गेला की डान्सबारच्या जागेला तिकडून पळून घ्यायचं. हा रायगड जिल्हा आहे ना, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे नेमके. कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाचे पोटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहे. तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं. तुमचं मूळ विषयाकडे लक्षच नाही गेलं पाहिजे. वेगळेच विषय आणायचे. आता कालच माझ्याकडे कोणी आणलं त्याचा काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतंय. बरोबर. व्यापाराच्या तोकड्यांनंतर पुस्तकाच्या तोकड्यांमध्ये लक्ष केलं तर जास्ती बरं. पण हे काय चालू आहे, हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाहीये. मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी इथे भांडण व्हावी, त्याचा आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल, याच्यासाठीचे उद्योग आहेत. दुसरं काही नाहीये. त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे जनतेवर आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊन याच्यावरती. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही, बिलकुल करणार नाही. ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीत महाराष्ट्राला धस लागतंय, त्यावेळेला अंगावरतीच येऊ. आज जो तुमच्याकडे समोर आलोय तो फक्त एवढ्यासाठी झालोय, कान बंद ठेवू नका, डोळे बंद ठेवू नका. आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे. खास करून माझ्या तरुणींना आणि तरुणांना मी सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही विकले जातात, तुमच्या पायाखाली जमीन निसटते आहे, उद्या तुमची भाषा पण निघून जाणार इकडनं. आणि मग नंतर कालांतराने नेहमी सांगत होतो, कालांतराने पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मारून बसावा लागेल तुम्हाला. दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही. पैसे कमवले पाहिजे, पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजे. तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजे. तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजे. सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत. महाराष्ट्र निघून आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जात पाहिजे. अत्यंत लाज वाटते मला, लाज. हे कोण आहेत लोक, म्हणजे कल्चरल कम्युनिटी, विकत येणारी माणसं, विकत घेता येणारी माणसं, ही आपली प्रतिमा आहे. की जे सतत चालत आल्यावर 1400 वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंदू प्रांतावरती तो विकला जातो. तो विकाऊ आहे. ती माणसं विकली जातात. आपलं सगळं जमीन बिमीन सगळं भाषा विषय सगळ्या गोष्टी सोडून त्याला तयार होतो. असा
हे शिवाजी महाराजांचे डेकोरेशन म्हणून या गोष्टी शिकवल्या या माणसाने मला. म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राजशब्द दोष काढणारा हा माणूस ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं, त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा उचलतोय, आमच्या समिती घालवतोय, आमचं तत्व घालवतोय.